नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात. 38 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर तुम्हालाही नेहमी कटिंग करताना नेहमी प्रश्न पडतो, शोल्डर मुंडा गळा रुंदी किती घ्यायचं, छातीचा चौथा भाग कसं टाकायचं, शिलाई मार्जिन कसं घ्यायचं, जे काही प्रश्न असतील ते आपण सहज आणि सोप्या पद्धतीने इथं बघणार आहोत. तर माप कसं टाकायचं म्हणजे आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. मुंड्यामध्ये काखेमध्ये घोळ येणार नाही, चुना येणार नाही. ब्लाऊज एकदम परफेक्ट आला पाहिजे. कुठेही प्लेट कुठेही चून न पडता ब्लाऊज कसा कट करायचा आणि तोच ब्लाऊज आपण तयार कसा करायचा ते बघूया. तर इथं सर्वप्रथम मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड पेपर का घ्यायचा तर पाठीमागचं समोरचं आपलं माप दोन्ही मापे आपले एकदाच निघावे. दोन्ही माप एकदाच निघाले म्हणून आपलं पाठीमागचं समोरचं शोल्डर गळा रुंदी मुंडा सेम येतं म्हणून आपण डबल फोल्ड घ्यायचं आहे. तर बघा इथं मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने एकच व्हिडिओ बघून तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज सहज कट करू शकता. आणि अशा प्रकारचे प्रत्येक साईजचे ब्लाऊजचे व्हिडिओ कटिंगचे आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, ते नक्की तुम्ही बघू शकता. तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. बघा इथं आपला 38 साईजचा ब्लाऊज आहे ना, तर 38 साईजचा ब्लाऊजसाठी उंची आपण तयार उंची 13.5 घ्यायची आहे आणि मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 14.5 इंच उंची घेणार आहोत. इथं उंचीमध्ये तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार बदल केले तरीही चालतील. इथंही आपण परत 14.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं माप इकडेही परफेक्ट येईल. त्यासाठी आपण डबल माप करून घ्यायचं आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला. हा बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, उरलेला एक्स्ट्राचा पेपर जो आहे तो आपण कट करून घेऊया म्हणजे आपल्याला माप टाकताना आपलं परफेक्ट असं व्यवस्थित टाकता येईल. तर आता बघा इथं आपण काय केलेलं आहे, गळा रुंदी घ्यायची आहे. 38 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं 2.5 इंच आपण इथं गळा रुंदी घेतलेली आहे आणि आपण 3 इंच शोल्डर घ्यायचं आहे म्हणजे तयार आपलं 2.5 इंच होईल. तर 38 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं समोरील गळा जो आहे तो 6 इंच आपला तयार होणार आहे म्हणजे मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 6.5 इंच घेतलेला आहे समोरचा गळा. इथं आपण परत 2.5 इंच घ्यायचं, बॉक्स तयार करायचा आहे इथं आणि समोरच्या गळ्याला आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे. मी तर बघा तुम्हाला एकदम सोपं सहज करून दाखवत आहे. सहज म्हणजे प्रत्येक साईजचा ब्लाऊज तुम्ही ह्याच पद्धतीनं कट करा. आपल्या चॅनलवरती प्रत्येक साईजचे व्हिडिओ अपलोड आहेत. तर आता बघा आपल्याला मुंडा 6.5 इंच घ्यायचा आहे. 38 साईजचा ब्लाऊज आहे, तयार मुंडा 6, अर्धा इंच मार्जिन 6.5. तर इथंही आपण नंतर 3 इंचच आहे का बघून बरोबर 3 इंचाला मार्किंग करायचं आहे. हाही आपण लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. मुंड्याची लाईन मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन टाकायचं. तुमचा ब्लाऊज किती साईजचा आहे तर पूर्ण माप बघत बसण्यापेक्षा, गणित करत बसण्यापेक्षा छातीचा चौथा भाग आपला 9.5 इंच, 1.5 इंच मार्जिन 9.5 इंच. तर 9.5 इंचाचा बॉक्स करायच्या अगोदर आपण परत इकडल्याही साईडला आपलं बरोबर 6.5 इंच मुंडा आहे का बघायचं आणि तिथं मार्किंग करायचं म्हणजे काय होणार, मुंड्याचं माप परफेक्ट येणार, चुकणार नाही. हे डबल माप टाकायचं म्हणजे आपलं माप एकदम परफेक्ट येतं. आता आपण हाही बॉक्स तयार केलेला आहे. आता हा बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला फिटिंगची लाईन सरळ खाली घेण्यासाठी परत इथं 9.5, 10 आणि 11 म्हणजे आपलं किती आहे 9.5 आणि त्यामध्ये 1.5 इंच मिक्स केलं म्हणजे 11 इंच. 9.5, 10 आणि 11 बरोबर परत 1.5 इंच किंवा आपण असंही टाकू शकता सेपरेट 9.5 आणि 1.5 किंवा 9.5 मध्ये प्लस केलं 1.5 इंच तरी 11 इंच होतं. 9.5, 10 आणि 11 हे असंही करू शकतो आपण. हे आपलं मार्जिन, हा आपल्या छातीचा चौथा भाग. आता इथं आपण मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत. पाठीमागचा मुंडा आपला 1.5 इंचाचा, समोरचा मुंडा 1 इंचाचा. आता पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना आपण कुठून द्यायचा आणि समोरच्या मुंड्याला आकार देताना कुठून द्यायचा. पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना ही आपला छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन आहे ना, तिथपासून सुरुवात करायची आणि आपल्याला हे असंच गोलमध्ये जॉईन करायचं आहे. इकडं तुम्ही हे अशा पद्धतीने एकदा आकार द्या, तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. गोल आलेला आहे बघू शकता आकार. हा आकार गोल आल्यामुळं बाहीमध्ये जोडताना व्यवस्थित जॉईंट होते. बाहीचा आकार व्यवस्थित दिसतो आणि ही मुंड्याचा आकार व्यवस्थित दिल्यामुळे पाठीमागे समोरचा ब्लाऊज एकदम आपला व्यवस्थित बसतो, ओढत नाही, खेचत नाही. आणि आपल्याला हे 1 इंचाला आकार देण्यासाठी हे 1.5 इंच मार्जिन आहे ना, ह्याच्या अलीकडूनच आपल्याला इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू दे अशा पद्धतीनं आकार द्या. तर आता आपण मुंड्याचे आकार दिलेले आहेत खूप सोप्या पद्धतीनं. बघा मुंड्याचे आकार तुम्ही बघू शकता. आता एकदम गोल आलेले आहेत, कट केल्यावरही तुम्ही बघू शकता की कशा परफेक्ट आणि गोल आकार येतात.
आता आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची आहे. 38 साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं 3.25 इंच घेतलेला आहे. इथं 2.5 इंच घ्यायचं आहे. परत इथं आपण 2.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे इकडे फिटिंगच्या साईडला जेवढं घेतलं तेवढंच इकडेही घ्यायचं. वरचा 1.25 इंचचा पॉईंट तसाच ठेवायचा. आता आपल्याला इथं लाईनवरती 3-3.5 इंचाला एक मार्किंग करायची आहे. 3-3.5 इंचाला मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला असं आकार देत देत ह्या पॉईंटला असं कर्वमध्ये वरती आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे वरती थोडे एक आधी लाईन आली तरी चालते. म्हणजे इकडली क्रॉसपट्टी 3.5 इंचाची असली आणि इकडची 2.5 तयार असली तरी आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट येतो. अशा पद्धतीने तुम्ही एकदम क्रॉसपट्टीला छानसा आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. क्रॉसपट्टी तयार झाल्यानंतर आता आपल्याला कटोरी तयार करायची आहे. कटोरी कशी तयार करायची, जे आपला 11 इंच आलेला आहे, 9.5, 10 आणि 11, 11चा मध्ये किती येतो आपला 5.5 इंच. 5.5 इंचाला मार्किंग करायचं आहे. गणित तुम्हाला करायला प्रॉब्लेम येत असेल तर डबल फोल्ड टेप करायचा आहे. जितकं आपलं मार्किंग येईल त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मध्ये काढायचं आहे. डबल फोल्ड टेप करायचा आणि मध्ये काढायचा आहे. आता इथं आपण मध्ये घेतला. आता समोरच्या गळ्याला आपल्याला 1 इंचाला एक मार्किंग करायचं आहे. आणि इकडचा मुंड्याचा आकार देण्यासाठी कटोरीपासून मुंड्याचं अंतर किती घ्यावं, तर 1 इंचाच्या मुंड्यापासून 2.5 इंचाला मार्किंग करायचं आहे. 2.5 इंचाला मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला हे तिन्ही पॉईंट आपल्याला नंतर परत एकदा जॉईंट करायचे आहेत. बघू शकता हे तिन्ही पॉईंट जॉईंट केल्यानंतर आपली कटोरी एकदम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग करा. म्हणजे तुमचा ब्लाऊज एकदम 100% बरोबर येईल. कुठेही काही अडचण येणार नाही. व्यवस्थित आकार आलेले आहेत, व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे. आता आपण हे कट करायचं आहे. कट करताना आता आपल्याला कुठं करायचं आहे, शिलाई मार्जिनचा जो भाग आहे तो कट करायचा. अगोदर 1.5 इंचाचा मुंडा आहे ना तो कट करायचा. आणि मग आपण हे गळा रुंदी आहे ना इथं कट मारायचा आहे. तुमचा पाठीमागचा जर गळा 6.5 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही हे कट करायचं आहे. 6.5 पेक्षा कमी असेल तर तुम्ही गळा रुंदीला कट मारा आणि दोन्ही भाग वेगळे वेगळे करा. आता आपला पाठीमागचा गळा ह्यापेक्षा 6.5 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपण कट केलेला आहे. आणि हे आपण दोन्ही भाग वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण इथं आपले आता आपला पाठीमागचा भाग आपण साईडला ठेवू आणि समोरच्या भागाचा आपण कटिंग करायचं आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला अगोदर 1 इंचाचा जो मुंडा आहे तो कट करायचा. पाठीमागचा 1.5 इंचाचा हा मुंडा कट करायला विसरायचा नाही. हा मुंडा कट नाही केल्यामुळे ही ब्लाऊजमध्ये एवढा कपडा एक्स्ट्राचा होतो, त्यामुळं काठीमध्ये ब्लाऊज आपला खराब दिसतो. तुम्ही हे आकार बघा, मुंड्याचे असले आकार एकदम परफेक्ट आलेले आहेत. आता आपण क्रॉसपट्टी कट करायची आहे आपली. आता साईड पट्टी आणि कटोरी सेपरेट करून घेऊया. आता आपण साईड पट्टी आणि कटोरी सेपरेट केलेली आहे. क्रॉसपट्टी आपली तयार आहे. आपण आता पाठीमागचा भाग तयार करायचा. तर पाठीमागचा जेवढी तुमची गळ्याची उंची आहे तेवढी घ्या. मापाप्रमाणे आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला. तर किती आहे पाठीमागच्या गळ्याची उंची, तयार 9, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 9.5 इंच. मी तुम्हाला तयार मापही सांगत आहे, मार्जिनचं मापही सांगत आहे. म्हणजे तुमच्या मार्जिन प्रत्येक मापामध्ये किती घ्यावं हे लक्षात येईल. त्यामुळे मी इथं तयार किती आहे आणि तुम्ही मार्जिन किती घ्यायचं तेही सांगितलेलं आहे. समोरचा गळा, पाठीमागचा गळा, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी. आपण गळा रुंदीमध्ये काहीच मिक्स करत नसतो, साईजनुसार घेत असतो. बाकीच्या मापामध्ये अर्धा इंच मिक्स करतो. उंचीमध्ये 1 इंच मिक्स करतो आपण. आणि छातीच्या चौथ्या भागामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स करतो. इथं आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर गोलाकार दिल्यानंतर आपण ही जसा आपला आकार आहे ना तसं कट करून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं व्यवस्थित असं आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी वाढवून
घ्यायचे आहे. कटोरी वाढवण्यासाठी बघा आता आपण दुसरा आपला पेपर जो आहे तो एक्स्ट्रा पेपर घ्यायचा आहे आणि कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर एकदम सोप्या पद्धतीनं आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूयात. आता कटोरी वाढवताना आपण काय बदल करायचे असतात आणि कशा पद्धतीने कटोरी वाढवून घ्यायची मी तुम्हाला एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल. इथं आपण थोडासा पेपर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा कट करून घेणार आहोत आणि मग आपण 38 साईजची कटोरी कशी वाढवायची ते बघूया. तर प्रत्येक साईजनुसार कटोरीला अंतर वाढवायचं, ते कमी जास्त कसं करायचं ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण ही कटोरी आपली आहे ना जशाच तशी मार्किंग करून घ्यायची. कोणत्याही साईजची कटोरी तुम्ही सेम पद्धतीने वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला कटोरी वाढवताना जे काही प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम तुम्हाला बिलकुल येणार नाहीत. अशाच पद्धतीनं तुम्ही 28 ते 48 साईजची कटोरी वाढवायची आहे. फक्त मापामध्ये बदल करायचे आहेत कटोरीचे साईजच्या अंतरामध्ये. तर सुरुवातीला आपण ही कटोरी आपली आहे ना जसे आहे तशी मार्किंग करायची आहे. कटोरी जशी आहे तशी मार्किंग केल्यामुळं आपण परत पुढची स्टेप बघूयात. अगोदर हे जसं आहे तसं मार्किंग करून घेऊयात. आता आपण ही कटोरी जशी आहे तशी मार्किंग केलेली आहे. कटोरी मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला कशी तयार करायची कटोरी ते बघून घेऊयात. तर आता आपली ही कटोरी मार्किंग केलेला आहे. कटोरी मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे आपला की जितका असेल तितका 5.5 आलेला आहे, 5.5चा मध्य काढायचा आहे. मध्य काढताना हा फक्त टेप जो आहे तो डबल फोल्ड करायचा. जितकं माप येईल तो आपला मध्य आहे. मार्किंग करायची मध्यावरती मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, कटोरीचं मध्य काढायचा. मध्य काढून मार्किंग केलं की खाली 1.5 इंच घ्यायचं. 1.5 इंच घेतल्यानंतर आपला 38 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे इथं आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. इकडंही 1.5 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पॉईंट आहे ते जोडून घेऊन घ्यायचे आहे. आणि आता आपण समोरच्या गळ्याला काहीच न घेता फक्त एक क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण गळ्याच्या साईडला फक्त 1/2 इंच इथं मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या पॉईंटला गोलमध्ये जोडायचं आहे. आपल्याला जॉईंट करायचं आहे. इकडं थोडं अंतर वाढवत ह्या पॉईंटला आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण कोणत्याही साईजची कटोरी सहज वाढवू शकता. आता तुम्ही कटोरी मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता आपली कटोरी एकदम परफेक्ट आहे. कटोरी तयार झाल्यानंतर हे टोक एकमेकावरती ठेवायचं होतं आणि खालच्या साईडला जे कमी जास्त अंतर झालं असेल ते कट करायचं. कमी जास्त अंतर नसेल तर थोडासा खाली आपण हा कोना कट करून गोलाकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपली कटोरी एकदम व्यवस्थित अशी तयार होते. तर बघा अशा पद्धतीने आपण आपलं कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघितलेलं आहे. म्हणजे इथं आपलं पाठीमागचा भाग आहे, ही साईड पट्टी आहे आपली, ही आपली क्रॉस पट्टी, ही आपली कटोरी. अशा पद्धतीनं मी तुम्हाला इथं 38 साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग दाखवलेलं आहे. तर आपण आता बाही कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं जाऊन तुम्ही तो बाही कटिंगचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक साईजचं बाही कटिंग आपण सेम पद्धतीने करत असतो, फक्त आपण काय बदल करायचे ते त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे.
तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारचे तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे आहेत तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.